आणखीन एक मोठा विमान अपघात टळला. दिल्लीहून पुण्याला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानासोबत नेमकं काय घडलं? आणखीन एका मोठा विमानाचा अपघात टळलेला आहे. दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी पक्षानं धडक दिली. त्यानंतर या विमानाची रिटर्न ट्रिप रद्द करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना एअरलाईन्सच्या वतीनं सांगण्यात आलं की हे विमान सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आलेलं आहे. विमान दिल्लीहून पुण्याला निघालं होतं आणि या दरम्यान पक्षानं विमानाला धडक दिली. जेव्हा या विमानाचं आगमन पुण्यात झालं तेव्हा याबाबत माहिती मिळाल्याचं एअरलाईन्सनं म्हटलेलं आहे. आणि या घटनेबाबत माहिती देताना एअर इंडियानं म्हटलं आहे की सध्या हे विमान पुणे विमानतळावरच आहे. या विमानाची रिटर्न ट्रिप रद्द करण्यात आलेली असून सध्या इंजिनियरचं एक पथक या विमानाची सर्व बाजूनं तपासणी करत आहे. या विमानानं दिल्लीहून पुण्यासाठी उड्डाण केलं होतं. दरम्यान ही घटना घडलेली आहे. जेव्हा हे विमान पुण्यात आलं तेव्हा याबाबत माहिती मिळालं. त्यामुळे पुण्याहून दिल्लीला जाणारी फेरी रद्द करण्यात आलेली आहे. आणि या घटनेमुळे पुण्यात जे प्रवासी अडकले आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबतच त्यांना इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आणि या प्रवाशांना कॅन्सलेशन किंवा पर्याय म्हणून रिशेड्युलिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच या प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीनं देण्यात आलेली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला. लंडनला जाण्यासाठी अहमदाबादवरून विमानानं उड्डाण केलं. मात्र अवघ्या काही सेकंदामध्ये या विमानाचा भीषण अपघात झाला आणि हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं. या विमान अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या विमानात असलेला केवळ एक प्रवासी वाचला होता. दरम्यान त्यानंतर आता हा अपघात नेमका कसा झाला याच्या कारणांचा शोध सुरू आहे. दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.